कोल्हापूरमधून आलोय, कोल्हापूर गगनबावडा. शेती संदर्भात आम्ही माहिती घ्यायसाठी इथं आलेलो आहे पाडेगावमध्ये. तर आम्हाला माहिती त्याची आम्हाला तुम्ही सांगा. कुठल्या विषयावर माहिती पाहिजे तुम्हाला? म्हणजे आता ऊस म्हणलं की ऊस मोठं पीक आहे तसं नाही. जीवाणू संदर्भात आम्हाला माहिती. आता आम्ही जीवामृत करतो, त्याचा शेतीला किती फायदा होतो? त्याचं सेंद्रिय कर्ब वाढतो का त्याच्यामुळे? जीवामृतामुळे सेंद्रिय कर्ब वाढत नाही. कारण सेंद्रिय कर्ब म्हणजे काय, तर जमिनीमधला जो पाला पाचोळा आपण शेणखत वगैरे जमिनीमध्ये टाकतो, किंवा कोंबड खत असेल, मासळी खत असेल, किंवा तुमचं मळी असेल, कारखान्याचे मळे असेल, जे सगळे पदार्थ असतात जमिनीमध्ये कुजवले जाऊन त्याच्यापासून सेंद्रिय कर्ब तयार होत असतो. जर सेंद्रिय कर्ब जर आपल्या जमिनीमध्ये आपल्याला जवळजवळ 1% सेंद्रिय कर्ब जमिनीमध्ये गरजेचं असतं. तर आपल्याकडे जे सेंद्रिय कर्ब सध्या आता तुमच्या जमिनीमध्ये जर 40 टन उत्पादन येत असेल, 30 टन येत असेल एकरी, तर आपल्या जमिनीचं कर्ब कमी असं समजायचं. ज्या शेतकऱ्याचं 100 टनाचं उत्पादन येतं त्या शेतकऱ्याचं 100 म्हणजे 1% त्याचा सेंद्रिय कर्ब असतो. सेंद्रिय कर्ब हा जमिनीचा गाभ आहे, जमिनीचं हृदय म्हटलं जातं. सेंद्रिय कर्बामुळं जमिनीमध्ये जीवाणूची संख्या मर्यादित राखण्याची मदत होते. मग जीवाणू जर तुम्ही वरून सोडले तर त्यांचं खाद्य हे सेंद्रिय कर्ब, तर ते खाद्य त्याला जर उपलब्ध असेल त्या ठिकाणी त्या जे जीवाणू असतात जीवाणूची हालचाल होते, आणि त्याच्या हालचालीमधून तुम्हाला तिथं त्यांच्या जे स्राव स्रवतात, आणि त्या स्रावाच्या माध्यमातून तुमची जर खतं त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आली तर त्या खताचं विघटन होऊन तुम्हाला ती खतं पिकाला उपलब्ध होण्यासाठी, मुळाला उपलब्ध होण्यासाठी उपयोग होत असतो. आता जगामध्ये जर 8.5 अब्ज लोकसंख्या आहे, तर त्याला सजीव माती आपण कशाला म्हणतो? जर एक मातीचा चमचा जर आपण घेतला तर त्याच्यामध्ये जगातले जेवढे लोकसंख्या आहे तेवढी जीवाणू एका मातीच्या चमच्यामध्ये असू शकते, त्याला सजीव माती म्हणतो. पण आपल्याकडे जर 8.5 अब्ज, आपल्याकडे 8,500 बी असणार नाही, कारण आपण त्याला सेंद्रिय कर्ब मेंटेन केलेलं नाही, किंवा वरून आता जीवाणूचं कल्चर त्याच्यामध्ये टाकलेलं नाही. आता जीवामृतसारख्या पद्धतीमधून आपल्याला जीवाणू त्या ठिकाणी निश्चित थोड्याफार प्रमाणात आपण वाढू शकतात, पण जे जीवाणू जमिनीमध्ये टाकलेत त्याला मूळ खाद्य जर तिथं नसेल तर ते पुन्हा त्याचे मल्टिप्लिकेशन जे व्हायला पाहिजे ते होणार नाही. त्यासाठी सेंद्रिय कर्ब जमिनीचं वाढवणं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. पाचट जे तुम्ही जाळताय ते पाचट जाळलं नाही पाहिजे. हिरवळीची खतं त्या ठिकाणी केले पाहिजे. आता शेणखतं आपण वापर म्हणतो, शेणखताचा वापर करा, पण आपल्याकडे तेवढं उपलब्धता नसते. पण टप्प्याटप्प्यानं कोणाला थोडेफार शेणखतं दिले पाहिजे. त्याला मग पर्यायी जे आहे तुमचा ढेंचा आहे, ताग आहे, हां एकरी किती टाकायला पाहिजे? हां किती टॉले शेणखत? आता जर रिकमेंडेड जे डोस आहेत आपलं, त्याला आपण 20 टन, 30 टन, 40 टन सुरू असेल तर आपल्याला 20 टन, 15 ते 20 टन सांगतो, 20 ते 25 टन सांगतो एकरी पूर्व हंगामी. हां तर त्याच्यासाठी आपल्याकडे एवढं खतच उपलब्ध नसते, पण त्याला पर्यायी खतं तुम्हाला ते उपलब्ध करून घेता आली पाहिजे. आता सांगायला काय किती भरपूर काही सांगू शकतो आपण, तेवढं पण उपलब्धता असली पाहिजे. त्याला मग पर्याय काय काय तुम्ही यूट्यूबवर गेल तर तुम्हाला सुद्धा त्यामध्ये शेणखताला पर्यायी खतं कुठली तर ते आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध असू शकतात. मग तुम्हाला जीवाणूचं कल्चर जर त्या जमिनीमध्ये सोडायचं तर आपला पहिलं जमिनीचं सेंद्रिय कर्ब त्या ठिकाणी वाढवलं पाहिजे. धन्यवाद.